2023 मध्ये समन्वय समितीच्या वतीने आम्ही बेमुदत संप पुकारलेला होता। त्या संपाची यशस्वीता म्हणून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली आहे। परंतु जवळपास 15 महिन्याचा कालावधी झाला, सरकार अजूनपर्यंत अधिसूचना निर्गमित करत नाही आहे। मार्च 2024 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अतिशय बिकट अवस्था आहे आणि ही अवस्था दूर करण्यासाठी आम्ही सरकारला गेल्या 7 आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे की आमची अधिसूचना तुरंत जारी करा, पेन्शन कर्मचाऱ्यांना लागू करा। परंतु सरकार कर्मचारी संघटनेला 15 महिन्यापासून झुलवत आहे। सरकार निगडगट्ट झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती असंवेदनशील आहे आणि म्हणून सरकारी कर्मचारी आणि समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हा संपाचा नारा द्यावा लागला, संपाची हाक द्यावी लागली। सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही सरकारला सांगू इच्छितो की सरकारी कर्मचारी हा शासनाचा कणा आहे आणि या कणा जर तुम्ही मोडकळीत काढत असाल तर आम्हाला आमचे मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। आमची पेन्शन लागू करा, जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ निर्गमित करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा, वयाची 60 वर्ष पूर्ण करा। शिक्षकांवर होणारा अन्याय जो आहे, शिक्षकांवर वेगवेगळ्या पद्धतीचा अन्याय होत आहे, कधी टीईटीच्या माध्यमातून, कधी संच मान्यतेच्या माध्यमातून, आणि ही जो अन्याय आहे तो दूर करा, कारण शिक्षक ही पिढी घडवतो आणि म्हणून आणि कर्मचारी हा शासनाचा कणा आहे। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरू राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।